नमस्कार. चला आपण मध्यक म्हणजे काय ते आठवूया. जेव्हा आपण सामग्रीतील किमती चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावतो, तेव्हा बरोबर मध्यभागी येणारी किंमत म्हणजे मध्यक होय. हा असा मध्यबिंदू असतो ज्याच्या खाली निम्मी सामग्री असते आणि वर निम्मी सामग्री असते. उदाहरणार्थ जर आपण लोकांना त्यांच्या उंचीनुसार चढत्या क्रमात एका रांगेत उभं केलं, तर मध्यक बरोबर मधल्या व्यक्तीला निवडतो. आता आपण पाहिलं आहे की अवर्गीकृत सामग्रीचा मध्यक काढण्यासाठी जेव्हा आपल्याकडे विषम संख्येत प्राप्तांक असतात, तेव्हा आपण आधी त्यांना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावतो आणि बरोबर मधली किंमत निवडतो. तोच आपला मध्यक असतो. त्याचप्रमाणे जर आपल्याकडे समसंख्येत प्राप्तांक असतील, तर आपण पुन्हा त्यांना क्रमाने लावतो आणि या बाबतीत आपल्याला 2 मधल्या किमती मिळतात. त्यामुळे आपण फक्त त्यांची सरासरी काढतो, जी या उदाहरणात 5+3 भागिले 2 म्हणजेच 8/2 बरोबर 4 येते. त्यामुळे 4 हा मध्यक आहे. पण सामग्री ही फक्त एक यादी नसून वारंवारता वितरण असेल तर काय करायचं? चला पाहूया वारंवारता सारणीवरून मध्यक कसा काढायचा. आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांनी म्हणजेच बॅट्समन्सनी काढलेल्या धावा दिलेल्या आहेत आणि आपल्याला या उदाहरणात मध्यक धावा शोधायच्या आहेत. तर सर्वात पहिली गोष्ट जी आपण पुन्हा तपासणार आहोत ती म्हणजे दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमात आहे की नाही आणि जर नसेल तर आपण ती क्रमाने लावून घेऊ. या उदाहरणासाठी आपण ती चढत्या क्रमाने लावणार आहोत. त्यामुळे आपल्याकडे 5,500 नंतर 6,500 आणि असंच पुढे आपल्याला दिसेल आणि त्यांच्यासोबत त्यांच्या संगत वारंवारता देखील असतील. बरोबर ना? आता आपण एक काम करूया. हे आता एका बाजूला ठेवूया. मध्यक काढण्यासाठी आपल्याला संचित वारंवारता नावाची एक गोष्ट लागते, जिला CF असंही म्हणतात. संचित या नावावरूनच लक्षात येतं की आपण वारंवारता मिळवत जाणार आहोत किंवा जमा करत जाणार आहोत. तर आपण हे कसं करणार? आपण सर्वात आधी या पहिल्या स्तंभामध्ये दिलेली वारंवारता जशीच्या तशी लिहिणार आहोत, जी 4 आहे. आता पुढच्या किमतीसाठी आपण 4 ही किंमत पुढच्या वारंवारतेत म्हणजेच 4+18 करू आणि मग इथे 22 लिहू. तसंच मग आपण 22+30 करू आणि मग इथे 52 लिहूया. मग 52+20 करू आणि हे अशा प्रकारे तिरपं चालू राहील. 52+20 केल्यानंतर आपल्याला 72 मिळतील. 72+15 केल्यानंतर आपल्याला 87 मिळतील. 87+8 केल्यानंतर आपल्याला 95 मिळतील आणि 95+5 करून आपल्याला 100 मिळतील. आता 100 म्हणजे प्रत्यक्षात सर्व वारंवारतांची बेरीज आहे, बरोबर ना? ज्याला आपण कॅपिटल N या अक्षराने दर्शवतो. म्हणून आपण लिहूया N बरोबर 100. आता एकदा का आपण सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावली आणि संचित वारंवारतांची सारणी तयार केली, की आपण तपासू की N ही समसंख्या आहे की विषम संख्या आहे. N जर विषम असेल तर मध्यक हा N+1/2 या क्रमांकाचं निरीक्षण असतं आणि जर N सम असेल तर मध्यक हे N/2 या क्रमांकाचं निरीक्षण अधिक N/2+1 या क्रमांकाच्या निरीक्षणांची सरासरी असते. चला तर या उदाहरणाकडे बघूया. ठीक आहे, आता इथे आपल्याला N ही समसंख्या आहे हे माहिती आहे. त्यामुळे मध्यक शोधण्यासाठी आपल्याला या सूत्राची गरज पडेल. तर पाहूया N/2 या क्रमांकाचं निरीक्षण कोणतं? N/2 म्हणजे 100/2 म्हणजे हा 50वे निरीक्षण देतो आणि त्याच्यानंतर N/2+1 या क्रमांकाचं निरीक्षण म्हणजे 51वे निरीक्षण. तर आता बघूया 50वे आणि 51वे निरीक्षण कोणतं? आता सर्वात पहिले आपण N/2 शोधू आणि ज्या वर्गाची संचयी वारंवारता यापेक्षा लगेच जास्त होते तो मध्यक वर्ग आपण ओळखू. तर आपण असा मध्यक वर्ग शोधू ज्याची CF म्हणजेच संचित वारंवारता 50 पेक्षा जास्ती आहे. तर 4, 22, 52 हे बघताना आपल्याला कळतं की हा जो वर्ग आहे इथला, त्याची संचित वारंवारता आपण 52 लिहिलेली आहे. तिथे सर्वात पहिल्यांदा 50 पेक्षा जास्त संचित वारंवारता आपल्याला मिळते. तर आपण याला मध्यक वर्ग म्हणणार. म्हणून आपण म्हणूया की 50वा प्राप्तांक 7000 आहे आणि आपण 51व्या प्राप्तांकासाठी सुद्धा हेच करू. आता आपण असा वर्ग शोधू ज्याची संचित वारंवारता 51 पेक्षा लगेच मोठी आहे. ते शोधायला गेलं तरी आपल्याला परत तोच वर्ग मिळतो, 4, 22, 52. तर 52 ही लगेच 51च्या जास्ती असलेली वारंवारता आपल्याला मिळते. त्याच्यामुळे आपण हे म्हणू शकतो की 51वे निरीक्षण सुद्धा याच मध्यक वर्गात आहे. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो 7000 अधिक 7000 भागिले 2 आणि म्हणजेच आपल्याला इथे मध्यक मिळतं 7000. त्याच्यामुळे मध्यक धावा 7000 आहे. आता जर N विषम संख्या असेल तर काय होतं तेही आपण पाहूया. आपल्याकडे हे एक उदाहरण आहे आणि आपण आपल्या सोयीसाठी आधीच CF किंवा संचित वारंवारतेची सारणी लिहून घेतलेली आहे. आता इथे N ही विषम संख्या आहे, त्यामुळे मध्यक काढण्याचं सूत्र N+1/2 या क्रमांकाचं निरीक्षण. आता N आहे 13, त्याच्यामुळे 13+1/2 म्हणजेच 7वं निरीक्षण आपल्याला बघायचं आहे. आता 7वं निरीक्षण कुठे येईल बरं?
7 पेक्षा लगेच मोठी असलेली संचित वारंवारता कुठे आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्याला हा वर्ग इथे मिळतो. 3, 4, 6 आणि 10 येतात आणि त्यामुळे हा आपला मध्यक वर्ग आहे. आणि मध्यक वर्गाची जी उंची आपल्याला दिलेली आहे ती आहे 149. त्याच्यामुळे या उदाहरणामध्ये आपला मध्यक येतो 149 सेंटीमीटर.